तर जय टायगर मित्रांनो, तुम्ही पाहताय आता नारंगी ब्रिज जो 8 तारखेला याचं उद्घाटन झालं. हे पाहू शकता 8 मेला उद्घाटन झालं. यानंतर सर्व बोलत होते इकडे ब्रिज चालू झालं पण लाईटी नाहीत, त्या ब्रिजवरती लाईटी नाहीत असं सांगत होते सगळे. तर तुम्ही पाहू शकता लाईटीचं काम अजून चालू आहे. ते तुम्ही समोर तुमच्या डोळ्याने पाहू शकता लाईटीचे काम अजूनपर्यंत चालू आहे. त्या साईडला जे पश्चिम या साईडला आहे, जो पश्चिम साईडचा ब्रिज आहे तिथे झालेले आहेत, अर्ध्या खांबे लागलेले आहेत. आणि इकडचे फक्त जो पूर्वेला ब्रिज उतरतो त्या साईडला काम थोडं बाकी आहे. ते पण समजा 4 ते 5 दिवसामध्ये बनून जाईल. हे पाहू शकता 4 ते 5 दिवसामध्ये इकडे पूर्णपणे खांबे लागतील. लाईटीचे जे पॉल आहे ते बघा काम चालूच आहे. त्याचा लाईटीचे पॉल आहेत मित्रांनो, ते 4 ते 5 दिवसामध्ये उभे राहतील. इकडे 4 ते 5 दिवसामध्ये इथे लाईटीचे पॉल उभे राहिल्यानंतर आपण 1 हप्ता पकडूया. 6 दिवस सांगितलं, 6 दिवस सांगतोय पण 1 हप्ता पकडा मित्रांनो. 1 हप्त्यामध्ये इकडे लाईट चालू होणार आहे नारंगी ब्रिज. आज तारीख आहे मित्रांनो 13 तारीख आहे. 13 तारीख पकडून चला तुम्ही. 1 हप्ता म्हणजे तुम्ही आता हे करा, गणित करा. आज 13 तारीख आहे आणि 7 दिवस कधी होतील ते पकडा आणि त्या तारखेला इकडे मित्रांनो लाईट चालू होईल. तर तुमचा प्रश्न जो होता लाईट नाही ब्रिज चालू झाला, लाईट नाही असे सगळेजण मला बोलायची. तर आता 1 हप्त्यामध्ये ते लाईट चालू होणार आहे. बघा पूर्णपणे तुम्ही बघता, तुम्हाला पूर्ण दाखवतो, पूर्ण ब्लॉग दाखवतो. तुम्ही बघत राहा, ब्लॉगिंग आपली बघत राहा मित्रांनो. हे पूर्ण तुम्हाला सगळं पूर्ण दाखवणार नाही, कोण दाखवतात असं नाही. मीच एक सितारा नाही, मी तर कायच नाही. सगळ्यांसमोर एवढे मोठे मोठे ब्लॉगर आहेत माझ्याहून, त्यांना पण खरोखर सलाम आहे. हे बघा काम पूर्णपणे चालू आहे. खांब्यांचं लाईटीचे जे पॉल आहेत पूर्णपणे काम चालूच आहे. लवकरात लवकर 1 हप्त्यामध्ये तुम्हाला इकडे दिसेल या ब्रिजवरती की लाईट चालू झालेली आहे. 1 हप्त्यामध्ये मित्रांनो, 1 हप्ता पकडा. 5-6 दिवस बोलतात आहे पण 1 हप्ता पकडूया आपण. 1 हप्त्यामध्ये इकडे लाईट चालू होऊन जाईल. आज 13 तारीख आहे. 13 तारीख आहे. 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19, 20 तारखेला पकडा मित्रांनो. 20 ते 21 तारखेला इकडे लाईटीचे पॉल जे आहेत पूर्णपणे उभे राहतील आणि लाईट पण चालू दिसेल तुम्हाला या ब्रिजवरती. जो नारंगीचा ब्रिज आहे, जो विरारमध्ये लागतो, नारंगीमध्ये जो ब्रिज आहे, पूर्वे आणि पश्चिमेला जो जोडणारा ब्रिज आहे, तो पूर्णपणे इकडे लाईटी लागतील. लाईटीचे पॉल आहेत ते पूर्णपणे लागतील. त्यानंतर 20 नाही तर 21 तारखेला पूर्णपणे लाईटीचे पॉल जे आहेत उभे राहून लाईट चालू होईल. आणि तुम्ही पाहू शकता स्वतःहून येऊन, जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला इथे लाईट चालू दिसेल. आणि तिथे ते बघा त्या जागेवरती जे ते दिसते तिथे कलरिंग लाईट आहेत, पण ह्या लाईट वेगळ्या आहेत. हे जे लाईटीचे पॉल असतात मोठे मोठे तुम्हाला माहीत असेल तिथे पुढे लागलेले आहेत, पण इथे नाहीत. इथे अजूनपर्यंत काम चालू आहे. फटाफट हे फास्ट लावतात आहे लाईटीचे पॉल फटाफट लावतात आहे. तर पूर्णपणे आता ते तयार होतील. 4-5 दिवसात हे उभे राहतील पूर्णपणे. खांबे सगळे पूर्ण ब्रिजवर जेवढे आहेत तेवढे पूर्णपणे उभे राहतील खांबे. आणि त्यानंतर 1 हप्त्यानंतर तुम्ही बघा इथे लाईटी लागलेल्या असतील, तुम्हाला उजेड दिसेल. आणि व्हिडिओ हा भरपूर शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सगळे बोलत होते मला की लाईट नाही ब्रिज चालू झाला, लाईट नाही. तर तुम्हाला मी सांगितलं पण आहे लाईट कधी येईल इकडे, कधी चालू होईल. फक्त 1 हप्त्याची वाट बघा. आणि असेच मित्रांनो काय असतील ब्लॉगिंग करण्यासारखं, मला जर मदत करण्यासारखं असं काय असेल ब्लॉगिंग करायचं तर तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओमध्ये कमेंट करत राहा, तुमचा सहकार्य मला देत राहा. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या 1 शेअरनी भरपूर काय होतं मित्रांनो. तुमचा सपोर्ट माझ्याशी, खरोखर तुमचा सपोर्ट पाहिजे माझ्या मागे. तुमचा सपोर्ट ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय टायगर.